तुम्हाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. बघा. याचं आंदोलन झालं तेव्हा कुणालाही ताब्यात घेतलेलं नव्हतं. आज मराठी एकीकरणला ताब्यात घेतलं. म्हणजे हे कुठेतरी पोलीस प्रशासनावरती दबाव आहे राजकारण्यांचा. आणि जेव्हापासून आपल्या मुंबईमध्ये हे जे मंगल प्रभात लोढणं जेव्हापासून अडकलेलं आहे ना, तेव्हापासून पूर्ण मुंबई जे प्रदेश आहे मराठी भाषिक राज्य आहे याची ओळख पुसण्याचं अगदी सातत्याने काम होत आहे. हे कुठेतरी मराठी माणसाला आता समजू लागलेलं आहे. म्हणून हा आजचा मोर्चा आहे. या तथाकथित खोट्या जैन धर्माच्या नावाने जो अतिरेक चाललेला आहे ना, हा कुठे थांबवला पाहिजे. याच्याकरता हे आजचं निवेदन आता तुम्हाला ताब्यात घेतलंय, आता पुढची भूमिका काय, तुम्ही निवेदन देतायत? आम्ही निवेदन दिलेलं आहे. आत्ताच आम्ही पोलीस उपायुक्त झोन 5 चे जे आहेत पंडित साहेब त्यांना इथे काय आणलं तुम्हाला, इथे काय आणलंय? आता ती त्यांची मर्जी आहे ना, कुठे दबाव आहे ना की ह्यांना कुठेतरी घाबरवा म्हणून. मराठी एकीकरण समितीला आता तुम्ही राजकीय पक्षांना तुम्ही संपर्क केला. पोलिसांमध्ये खाकी वर्दीमध्ये मराठी माणसं आहेत. मराठी आंदोलन झालं ते अधिकाऱ्यांना हा एका त्यावेळेला ते काहीही झालेलं नाहीये आणि फक्त आलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही निवेदन दाखवणाऱ्यांना, शस्त्र धारण करणाऱ्यांना आणि जो निवेदन करता आलेला आहे त्यावरती कोणती कारवाई होते, हा अन्याय तर मराठी एकीकरण समितीच्या सदस्यांना, त्यांच्या अध्यक्षांना आणि त्याचबरोबर प्रतिनिधींना बोलू न देणं, त्यांना ताब्यात घेणं आणि त्याचबरोबर त्यांचं निवेदन त्यांनी आता दिलेलं आहे. या सगळ्या घटना घडलेल्या आहेत दरम्यानच्या काळामध्ये. महत्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या आंदोलनाला खास करून सणासुदीचे दिवस असताना दादर सारख्या गजबजलेल्या अशा बाजाराच्या ठिकाणी 1 वाजेपर्यंत दुकानं सुद्धा पोलिसांनी बंद करायला सांगितलेली होती. हा एक आश्चर्यकारक मुद्दा आहे. सूरज, हाच प्रश्न मला विचारायचा आहे की आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने 1 पर्यंत दुकानं बंद ठेवली, खरं तर सणासुदीचे दिवस आहेत, असं पोलिसांनी यावेळीच का केलं, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की